सध्या तूट असलेल्या अनेक भागात ऑगस्टमध्ये पाऊस होईल असा अंदाज आहे. त्याचा जिल्हानिहाय आढावा आपण घेऊ. हवामान विभागानं जाहीर केलेला ऑगस्ट मधल्या पावसाचा अंदाज देणारा हा देशाचा नकाशा पहा. त्यात पिवळ्या रंगाच्या भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. हिरव्या रंगाच्या भागात सरासरी इतका तर निळ्या रंगाच्या भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. त्यानुसार महाराष्ट्राकडे पाहिल्यास पिवळ्या रंगासह हिरवा आणि निळसर रंगही दिसून येतोय. त्यावरून प्रत्येक जिल्ह्याची स्थिती आपण आता पाहू. कोकण विभागाकडे पाहिल्यास मुंबई, ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागात पावसाची सरासरी ऑगस्टमध्ये कमीच राहील. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातही पाऊस सरासरीत काही प्रमाणात कमी राहू शकतो. अहिल्यानगरचा पूर्व भाग आणि सोलापूर जिल्ह्यात मात्र अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त किंवा सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची सरासरी कमी राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्याबाबत ऑगस्टमध्ये सकारात्मक चित्र राहू शकतं. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यासह उत्तर हिंगोली आणि दक्षिण नांदेड भागात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. विदर्भाचं चित्र पाहिल्यास गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्यांसह अमरावती आणि नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. अकोला, वाशिम, बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यात मात्र ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा काही प्रमाणात कमी पावसाचा अंदाज आहे.